जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन 77 का नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आठवडा आपण प्रीतीच्या झुल्यात झुलवा ओल्ड इंस्टाग्राम फ्रेंडली सॉंगवरती बनवतो. आजच्या व्हिडिओ सर्वांनी लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तसे मित्रांनो आज जे काही मटेरियल वापरलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तिथून ते डाउनलोड करून घ्या. जर मित्रांनो तुम्हाला जर कॅपकटचा प्रीमियम व्हर्जन पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला आपलं कॅपकटचं प्रीमियम व्हर्जन मिळून जाईल. जर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ बनताना कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. इंस्टाग्राम आय डीची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. फॉलो करून मला मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा मला फिरतीच्या झुल्यात. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती या. होम स्क्रीनवरती आल्याच्यानंतर आपला कॅपकट ओपन करून घ्या. ओपन केल्याच्यानंतर तुम्ही न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा. त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हिडिओ भेटला ते तुम्ही इथं ॲड करून घ्या. ॲड झाल्याच्यानंतर तुम्ही सिम्पली अशा प्रकारचे व्हिडिओ भेटेल. व्हिडिओच्या एंडिंगला आणि एंडिंग व्हिडिओ एडिटिंग असाही तुम्ही डिलीट करून घ्यायचं. नंतर अशा प्रकारे तुम्ही थोडे व्हिडिओची लेअर वाढवून घ्या. वाढवल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही 10Fच्या समोर मला एक डॉट मिळेल, तिथून स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करा. परत येतं तुम्हाला सेकंडाच्या मागे एक डॉट मिळेल, तिथून तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि व्हिडिओ कट करून घ्यायचा. तर थोडं समोर मित्रांनो इथंसुद्धा तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो थोडं समोर या. समोर आल्यानंतर तुम्हाला 2 सेकंदावरती यायचं. याच्यातसुद्धा तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून कट करून घ्या व्हिडिओ. त्यानंतर मित्रांनो परत 10Fवरती यायचं. इथंसुद्धा स्प्लिट नावावरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्यायचा. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या सारखं तुम्ही व्हिडिओ कट करून घ्यायचा. थोडं समोर आहे मित्रांनो सेफच्या पुढे तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो परत थोडं समोर या. 10Fवरती आपल्याला स्प्लिट ऑप्शन मारायचं आहे. तर तुम्ही 10Fवरसुद्धा स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्या. परत मित्रांनो तुम्ही 20Fवरती हा व्हिडिओ कट करून घ्या. थोडं समोर आहे मित्रांनो 4 सेकंदावरती इथंसुद्धा स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. नंतर मित्रांनो 10Fवरती येऊन स्प्लिटवरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो 5 सेकंदाच्या मागे सुद्धा तुम्ही स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ कट करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओवरती कट करायचं. त्यानंतर 10Fच्या समोर आल्यानंतर व्हिडिओ कट करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही 6च्या मागे एक डॉट मिळेल, तिथून कट करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे व्हिडिओचे पार्ट कट करून घ्या. मी थोडा व्हिडिओ स्किप करून घेतो जेणेकरून आपल्या व्हिडिओला मोठा होऊ नये म्हणून. तर मित्रांनो तुमचे व्हिडिओचे कट झाल्याच्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला त्यानंतर ॲड ऑडिओवरती क्लिक करून एक्स्ट्रेटवरती या. परत तोच व्हिडिओ तुम्ही इथे ॲड करा. ॲड झाल्याच्यानंतर अशा प्रकारे ते ऑडिओ निघून जाईल मित्रांनो. त्यानंतर पहिल्या पार्टवरती क्लिक करा. थोडं समोर या मित्रांनो रिप्लेसवरती क्लिक करायचं आणि फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे फोटो दिले ते तुम्ही फोटो घ्यायचे. त्यानंतर ते फोल्डर ओपन केल्याच्यानंतर हा पहिला फोटो घ्या. याला व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही आपल्या रेशो इतकं ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर थोडं समोर आहे मित्रांनो नेक्स्ट पार्टवरती. त्यानंतर नेक्स्ट पार्टवरती आल्याच्यानंतर परत रिप्लेसवरती क्लिक करा. फोटोमध्ये या. हा एक फोटो घ्या मित्रांनो. यालासुद्धा अशा प्रकारे आपल्या रेशो इतकं वाढून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो एका सेकंदावरती या. परत त्या पार्टवरती क्लिक केल्यानंतर रिप्लेसवरती या. फोटोवरती क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट फोटो घ्या. यालासुद्धा अशा प्रकारे तुम्ही वाढून घ्यायचा. नंतर परत थोडं समोर या.
या पार्टवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करा. फोटोमध्ये या आणि हा एक फोटो घ्या. यालासुद्धा अशा प्रकारे तुम्ही वाढवून घ्यायचं. नंतर मी परत नेक्स्ट पार्टवरती यायचं. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करा. फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही हा एक फोटो यालासुद्धा व्यवस्थित प्रकारे वाढवून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो थोडं समोर यायचं. नेक्स्ट पार्टवरती यायचं. रिप्लेसवरती क्लिक करायचं आणि फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्याच्यानंतर हा एक फोटो घ्या. यालासुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो थोडं समोर यायचं. नेक्स्ट पार्टवरती क्लिक करा. रिप्लेसवरती या आणि फोटोमध्ये या. त्यानंतर हा एक फोटो तुम्ही ॲड करून घ्या. तर मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ कसा बनवला हे समजून जाईल. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पार्टवरती क्लिक करा. फोटोमध्ये या. हा एक फोटो घ्या. यालासुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचं. ॲड झाल्याच्यानंतर मित्रांनो परत नेक्स्ट पार्टवरती या. रिप्लेसवरती क्लिक करा. फोटोमध्ये या. फोटोमध्ये आल्याच्यानंतर हा एक तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर मित्रांनो याला थोडं बारीक करून घ्या. या पार्टवरती क्लिक करा. रिप्लेसवरती क्लिक करायचं मित्रांनो. रिप्लेसवरती क्लिक केल्याच्यानंतर फोटोमध्ये या आणि हा फोटो तुम्ही ॲड करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटो ॲड करून घ्या. मी थोडा व्हिडिओ स्किप करून घेतो. तर मित्रांनो जेवढे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोटो दिले असतील ते सर्व तुम्ही डाउनलोड करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो कमी पडणार नाही तर, आणि पडले जर तर तुम्ही ते रिपीट टाकू शकता. परत एकदा मित्रांनो रिप्लेसवरती क्लिक करा. फोटोमध्ये या आणि तुम्ही हा एक पार्ट सर्व मित्रांनो हा फोटो ॲड करून घ्यायचा. तर मित्रांनो तुमचे सर्व फोटो ॲड झाल्याच्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला या. त्यानंतर बॅक आहे मित्रांनो. तर या बॅक मित्रांनो आपल्या फोनचं नेट चालू करून घ्यायचं. नेट चालू करून आपलं टर्बो VPN ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल. तर मित्रांनो टॉप टू कनेक्टवरती क्लिक करून हे VPN तुम्ही कनेक्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो VPN कनेक्ट झाल्याच्यानंतर आपल्या CapCutमध्ये या. तर मी नेट ऑफ करतो मित्रांनो थोडं. त्यानंतर CapCutमध्ये या मित्रांनो. तर मित्रांनो आता मी जे काही इफेक्ट ॲड केला असेल तो मी सॉरी मित्रांनो तो प्रोजेक्ट मी ओपन करून घेतो. तर मित्रांनो तो फोल्डर ओपन केला त्यानंतर अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो याचे फोटो मी फोल्डर क्रिएट केल्यामुळे इथं फोटो डिलीट झाल्यासारखे दिसत असतील. तर त्यानंतर मित्रांनो तुम्ही या आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये या. तर मित्रांनो तेवढं आपण हा पूर्ण ॲनिमेशनमध्ये बनवलेला आहे. तर पहिल्या फोटोला पेंडुलम वन हा ॲनिमेशन ॲड करा. दुसऱ्या फोटोला कॉम्बोमध्ये ॲनिमेशन तुम्ही स्विफ्ट अँड डिस्ट्रॅक्ट हा ॲनिमेशन ॲड करता. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती येऊन तुम्ही स्लेट अँड डिस्ट्रिक्ट हा ॲनिमेशन तुम्ही ॲड करता. तर मित्रांनो परत थोडं दुसऱ्या फोटोवरती या. नेक्स्ट झूम ऑनच्या समोर तर तुम्ही हा ॲनिमेशन ॲड करा. स्ट्रीट अँड डिस्ट्रिक्ट हा ॲनिमेशन तुम्ही मित्रांनो ॲड करून घेता. त्यानंतर परत नेक्स्ट पार्टवरती या मित्रांनो. याला सुद्धा तोच ॲनिमेशन तुम्ही ॲड करायचा. त्यानंतर मित्रांनो 3 सेकंड्सवरती या. समोर आल्याच्यानंतर तुम्ही या फोटोवर सुद्धा तुम्ही स्ट्रेट अँड डायरेक्शन हा ॲनिमेशन तुम्ही
ॲड करून घ्यायचा. तर मित्रांनो हा ॲनिमेशन तुम्ही सिंपली आपला हा ॲनिमेशन तुम्ही आपल्याला 10 सेकंदापर्यंत ॲड करता. त्यानंतर जो मोठा फोटो दिसेल त्या फोटोवरती क्लिक करा. कॉम्बोमध्ये तुम्ही त्याला 3D कार्ड 3 हा ॲनिमेशन ॲड करायचा या फोटोला मोठ्या सर्वात. थोडं समोर आहे मित्रांनो. नेक्स्ट फोटोवरती या कॉम्बोमध्ये तुम्हाला पेंडुलम 1 हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करता. त्याचा नेक्स्ट फोटोला पेंडुलम 2 हा ॲनिमेशन ॲड करा मित्रांनो. त्याच्या समोरचा फोटोला पेंडुलम 1 व पेंडुलम 2 हा ॲनिमेशन ॲड करायचा. त्यानंतर मित्रांनो थोडं समोर या. नेक्स्ट फोटोला पेंडुलम 1 व पेंडुलम 2 हा ॲनिमेशन ॲड करायचा. तर मित्रांनो हा ॲनिमेशन तुम्ही पेंडुलम 2 हा ॲनिमेशन तुम्ही 20 सेकंदापर्यंत ॲड करायचा. त्यानंतर या फोटोवरती क्लिक करा. मोठ्या कॉम्बोमध्ये तुम्ही नेक्स्ट फोटोला 3D कार्ड 2 हा ॲनिमेशन ॲड करायचा या फोटोला. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती या मित्रांनो. या मोठ्या फोटोच्या समोरच्या त्यानंतर या फोटोला तुम्ही कॉम्बोमध्ये थोडं समोर येऊन वेब अँड स्लाइप हा ॲनिमेशन तुम्ही या फोटोला ॲड करता. परत त्या नेक्स्ट फोटोला वेब अँड स्लाईड हा ॲनिमेशन तुम्ही ॲड करता. नंतर मित्रांनो परत थोडं समोर या. नेक्स्ट फोटोला तुम्ही वेब अँड स्लाईड हाच ॲनिमेशन तुम्ही ॲड करायचा. तर मित्रांनो हा ॲनिमेशन तुम्ही आपल्या सर्व फोटोला हाच ॲनिमेशन तुम्ही ॲड करून घ्या. राहिलेल्या सर्व फोटोला तुम्ही हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा मित्रांनो. वेब अँड स्लाईड हा ॲनिमेशन तुम्ही सर्व फोटोला ॲड करा. त्यानंतर राईटवरती क्लिक करा मित्रांनो खाली. राईटवरती क्लिक केल्याच्यानंतर व्हिडिओ स्पॉटिंग ऑप्शनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये